आणि पाणी फवारणी करणं संपूर्ण प्लॉटमध्ये सकाळी संध्याकाळी दुपारी अशा वेळेस पाण्याची फवारणी करून आर्द्रता तयार करून घेणं आपल्या प्लॉटमध्ये, ह्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता निघालेली फूट एक समान राहण्यासाठी म्हणजे उडद्यावरचं नियंत्रण असेल, थ्रिप्सवरचं नियंत्रण असेल, ह्या देखील गोष्टी आपण त्या ठिकाणी प्रभावीपणे पाहणं गरजेचं आहे. आपलं प्लॉटमध्ये सकाळी संध्याकाळी निरीक्षण असलं पाहिजे. यामध्ये उडद्या आहे का, थ्रिप्स आहे का, ब्लॅक थ्रिप्स आहे का, किंवा मागचं मिलीबग्स आपल्या प्लॉटमध्ये दिसतंय का, या स्वरूपाच्या समस्येपासून आपण सावध राहून त्या ठिकाणी उपाययोजना तात्काळ करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक समान स्प्राउटिंग भेटेल, चांगल्या स्वरूपाच्या काड्या सक्षम होतील, एकाच वेळेस काड्यांची पक्वता येईल, सूक्ष्म घड निर्मिती सर्व काड्यामध्ये समान वेळेस होईल. यासाठी म्हणून आपल्याला एक समान स्प्राउटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. पण तरीही ब्लॅक व्हरायटीमध्ये मागे पुढे होतच असतं, परंतु युरॅसिल असेल, 6B असेल, कॅन मॅच्युरिटी असेल, सुपर 5G असेल, ही जे काही संजीवक आहेत, टॉनिक आहेत, यांच्या